टॉस या सामन्याचा वीर तानाजी दापोडे संघाच्या बाजूने लागलाय. त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तसंही आपण पाहतोय की प्रत्येक संघ टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग स्वीकारतोय आणि धावा चेस देखील केल्या जात आहेत. मोठमोठे टार्गेट येथे अचीव केले जात आहेत. आजच्या पहिल्या मॅचमध्ये मात्र 49 धावा बनवल्यानंतर देखील सामना जिंकला होता डिफेंड करत असताना श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघानं. मात्र त्यानंतर दुसऱ्या फेरीत त्यांना ते खेल की शुरुआत होने जा रही है. दोनों भी प्रारंभिक बल्लेबाज क्रीज पर पहुंच चुके हैं जॉली स्पोर्ट्स कामतगढ़ टीम की ओर से. और ओपनिंग जोड़ी में एक बार फिर से थोड़ा बदलाव. प्रतीक और उनके साथ यश पाटिल. पिछले मैच में प्रतीक और रितेश गरत आए थे ओपन करने. मेरे ख्याल से रितेश गरत इस मैच में नहीं खेल रहे हैं. कुछ बदलाव किए गए हैं. यश पाटिल पिछला मुकाबला नहीं खेले थे, उनको टीम में शामिल किया गया है. साथ में अमोल पाटिल की भी वापसी हो रही है, जो एक दिग्गज खिलाड़ी है जॉली स्पोर्ट्स कामतगढ़ टीम के. बहुत बेहतरीन ऑलराउंडर है. लेकिन कहीं ना कहीं टॉप ऑर्डर की जो बल्लेबाज है उनके ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी रहेगी. फ्लाइंग स्टार्ट देने का प्रयास करना होगा. और फ्लाइंग स्टार्ट देते हैं तो ज़रूर एक बड़ा टारगेट सेट किया जा सकता है. यहाँ पर जितने अधिक रन्स आप बनाओगे उतना ही आपके लिए फ़ायदेमंद साबित हो सकता है. कम से कम 60-65 रन ज़रूर देखने होंगे यहाँ पर बल्लेबाजों को. वही कोशिश होगी. कैप्टन ने कहा भी था टॉस में कि 70 से अधिक रन यहाँ पर बनाने का प्रयास उनके बल्लेबाज करेंगे. अभी देखना है उसमें कितने सफल हो पाते हैं और कितने नहीं. पहला ओवर लेकर दीनानाथ. पिछले मैच में शानदार गेंदबाजी की थी, 2 रन देकर 2 विकेट्स. पावर प्ले में जहाँ पर गेंदबाज काफ़ी पीटते हुए नजर आ रहे हैं वहाँ पर उन्होंने बहुत अच्छी गेंदबाजी की थी. यश पाटिल के पास स्ट्राइक. मैच की पहली गेंद, शॉट अमजाब. गेंद जा रही है डीप स्क्वेरिश मिड विकेट की तरफ. 1 रन पहली गेंद पर. इस तरह के स्ट्रोक्स बहुत कम देखने को मिलते हैं. बहुत कम बल्लेबाज है जो ये शॉट अमजाब खेलते हैं. हल्के हाथों से ऑन साइड में खेला और पहली गेंद पर सिंगल. खाता खुला जॉली स्पोर्ट्स कामतगढ़ टीम का. खाता खुला यश पाटिल का. अब स्ट्राइक प्रतीक के पास. अच्छी बैटिंग की थी पिछले मैच में. दूर से खेलने का प्रयास, बाहरी किनारा और आउट. बहुत ही शानदार गेंद थी, लेग कटर. हल्की सी बाहर निकली टप्पा पड़ने के बाद. बैट्समैन दूर से खेलने का प्रयास कर रहे थे. बाहरी सिरा लगा बल्ले का और विकेट कीपर राजन ने स्टंप्स के पीछे कोई गलती नहीं की. 0 पर आउट हुए पिछले मैच के हीरो प्रतीक. कमाल की शुरुआत देते हुए अपनी टीम को गेंदबाज दीनानाथ. ज़बरदस्त अनुभव है उनके पास भी. और देखिए उनकी ये खासियत है, उनके पास ज़्यादा रफ्तार नहीं है लेकिन क्या कंट्रोल के साथ बॉलिंग करते हैं. गुड लेन के आसपास रखते हैं, ऑफ स्टंप के थोड़ा बाहर रखते हैं और हल्की सी गेंद मूव होती है उनकी. बहुत ज़्यादा भी गेंद कटती नहीं है, लेकिन जितनी कटती है उससे विकेट भी कई बार कट जाते हैं बल्लेबाजों के. और यहाँ पर पहला विकेट कट गया है. पहले विकेट का पतन हुआ है. और आज कहीं ना कहीं ये हो रहा है, एक मैच में जो बल्लेबाज अच्छा प्रदर्शन कर रहा है अगले मैच में वो 0 पर आउट हो रहा है. महेश ठाकरे के साथ वही हुआ. पिछले मैच में हमने देखा हर्षद के साथ भी वही हुआ था और इस दफ़ा प्रतीक के साथ भी वही हुआ है. नए बैट्समैन राकेश कप्तान आए हैं. आते ही कर दिया है शानदार स्ट्रोक. खाली क्षेत्र में खेल दिया है. 4 रन मिलेंगे यहाँ पर. पहली बाउंड्री इस मैच की.
या स्ट्रोक, ये स्ट्रोक बनाया गया सही मायनों में। गेंद उतनी बुरी गेंद तो नहीं थी, हालांकि हल्की सी शॉर्ट गेंद जरूर थी, लेकिन ऑफ स्टंप के बाहर थी और अच्छे पोजीशन में आकर गेंद को हुक किया राकेश ने, चौके से अपना खाता खोला। इस बार सीधे बल्ले से बॉलर के सिर के ऊपर से डाउन द ग्राउंड, खूबसूरत चौका। बैक टू बैक दूसरा चौका। कप्तान ने आते ही अपने इरादे स्पष्ट कर दिए हैं राकेश ने। वैसे भी ज़्यादा बल्ला उनका बोला नहीं है पहले 2 मैचेस में, लेकिन इस मैच में ज़रूर बड़ी जिम्मेदारी अपने कंधों पर है, उसको समझते हुए स्विच हिट का इस्तेमाल। गैप में खेलने का प्रयास था, लेकिन फील्डर काफ़ी सतर्क, बैकवर्ड ऑफ द पॉइंट, अच्छी फील्डिंग वहाँ पर। एक बार गेंद गैप में निकल जाती है तो उसको रोकना बहुत मुश्किल होता है। पावर प्ले चल रहा है, पीछे कोई खिलाड़ी भी नहीं है बाउंड्री पर। यहाँ पर आउटफील्ड बहुत ही तेज़ है, लेकिन बढ़िया फील्डिंग। सिंगल से स्कोर आगे बढ़ता हुआ 10 रन 1 विकेट के नुकसान पर। आज का ये अंतिम मैच है। जॉली स्पोर्ट्स कामतगढ़ टीम टॉस हारकर पहले बैटिंग कर रही है वीर तानाजी दापोडी टीम के विरुद्ध। इस बार बैकफुट पर जाकर पंच किया है, कवर्स में थोड़ी सी मिसफील्ड, गेंद पीछे जा रही है, लेकिन अच्छा बैकअप वहां पर और केवल 1 ही रन लेने का अवसर। पूरी तरह से स्ट्रोक को प्लेस नहीं कर पाए, गैप में पूरी तरह से खेल नहीं पाए यश पाटिल। सिंगल के साथ ओवर की समाप्ति। पहले ओवर के बाद स्कोर हुआ है 11 रन 1 विकेट के नुकसान पर जॉली स्पोर्ट्स कामतगढ़। दापोडी टीम के कप्तान भी जानते हैं कि 11 रन कोई बहुत ज्यादा स्कोर नहीं है यहाँ पर एक ओवर में। 10-11 रन मैंने पहले भी चर्चा की थी कि यहाँ पर उतने अधिक रन्स माने नहीं जाते हैं, और आपके 4 के 4 गेंदबाज 10-10 रन भी खर्च करे तो एक तरह से आपकी मनोवैज्ञानिक जीत वो मानी जाती है, क्योंकि 40-45 रन बहुत आसानी से चेज यहाँ पर हो रहे हैं। यहाँ तक 60-65 रन भी चेज हो रहे हैं, लेकिन क्रिकेट का खेल है, हर मैच में वैसा ही होगा ये भी तो जरूरी नहीं है। नया ओवर लेकर हर्षद। दोनों भी टीमें बहुत मजबूत टीमें हैं, और दापोडी टीम जब पूरी ताकत के साथ मैदान में उतरती है तो इस टीम को हराना उतना आसान नहीं होता है अच्छी अच्छी टीमों के लिए। जॉली स्पोर्ट्स कामतगढ़ टीम के बारे में भी ये बात लागू होती है। उनकी भी जब पूरी टीम आती है, पूरे ताकत के साथ उनकी टीम आती है, तो फिर वाकई में ऐसे लगता है कई बार कि मानो सिटी क्रिकेट का मुकाबला चल रहा हो जब ये दोनों टीमें आपस में टकराती है, क्योंकि सिटी क्रिकेट में खेलने वाले कई खिलाड़ी दोनों टीमों के पास है। फील्डिंग में अब भारी परिवर्तन, क्योंकि पावर प्ले की समाप्ति हो चुकी है। जबरदस्त प्रहार, शानदार संपर्क, गेंद और बल्ले के बीच में 6 रन। बहुत जल्दी लेंथ को पिक किया है वहां पर बैट्समैन ने, और बॉडी को थोड़ा सा घुमाते हुए गेंद को घुमाया है ऑन साइड में। जैसे ही गेंद बल्ले पर लगी थी उस पर छाप पड़ चुकी थी, मोहर लग चुकी थी 6 रनों की। एक तरह से यश ने अपना रबर स्टैंप लगा दिया था उस पर 6 रनों का। तो हर्षद का भव्य स्वागत इस सिक्सर के साथ इस मैच में। स्कोर उछलता हुआ 17 रन 1 विकेट के नुकसान पर। हर्षद चौधरी एक बार फिर से राइट आर्म ओवर द विकेट, और फिर से स्विंग किया है एक और लंबा ऊंचा गगनभेदी सिक्सर। दार बैटिंग कर रहे हैं यश पाटिल, और यश को वाकई में सक्सेस मिल रहा है अपने स्ट्रोक्स में। फिर से गेंद की जो लेंथ थी वो कहीं ना कहीं थोड़ी छोटी थी, और यहाँ पर हल्का सा भी शॉट रखेंगे तो शायद मार पड़ेगी। ज़्यादातर ये हुआ है, यहाँ तक कि गुड लेंथ गेंदों पर भी बड़े बड़े शॉट्स बल्लेबाजों ने खेले हैं। समय काफ़ी मिल रहा है बल्लेबाजों को शॉट्स खेलने के लिए।
पुल और हुक खेलने में माहिर है यश। हर्षद के साथ ऐसा पहली बार नहीं हुआ है, इससे पहले भी ये चीज़ हुई थी कि पहली 2 गेंदों पर 2 छक्के लगे थे, फिर उन्होंने एंगल चेंज किया था। अब भी वही कर रहे हैं, राउंड द विकेट जाने का फैसला अब किया है उन्होंने, और एंगल चेंज करते ही थोड़ा बदलाव ज़रूर देखने को मिला था। कुछ अच्छी गेंदें उन्होंने की थी, अब देखना है क्या होता है। और इस बार वाइड यॉर्कर की कोशिश लेकिन दिशाहीन हो गई। वाइड का इशारा अंपायर शानू कुरैशी द्वारा। स्कोर में बढ़ोतरी, ये सोच अच्छी थी कि बैट्समैन से थोड़ा दूर रखे, फुलर लेंथ रखे, लेकिन बहुत ज़्यादा बाहर कर बैठे थे। कौन बनाती हुई गेंद थी। स्कोर आगे बढ़ता हुआ 24 रन। दाहिने हाथ से राउंड द विकेट दाहिने हाथ के बैट्समैन के लिए निश्चित रूप से ऑन साइड में खेलना थोड़ा सा मुश्किल हो सकता है बैट्समैन के लिए, इसी सोच से गेंदबाजी करने का प्रयास, लेकिन सामने उठाया है इस बार। एक और बेहतरीन स्ट्रोक, एक और सिक्सर। कि क्रिकेट सिर्फ मैदान में नहीं बल्कि दिमाग में भी खेला जाता है। बल्लेबाज भी पूरी तरह से तैयार थे आगे वाली गेंद के लिए। बैट का फॉलो थ्रू जबरदस्त है, और क्या शानदार टाइमिंग थी। एक और खूबसूरत छक्का, लॉफ्टेड ऑफ ड्राइव। इस बार लगातार 3 गेंदों पर 3 छक्के जड़ चुके हैं यश। टीम का टोटल देखते ही देखते बातों ही बातों में 30 पर पहुंच चुका है। दूसरे ओवर का खेल चल रहा है। फुल टॉस है इस बार ऑन साइड में, डीप मिड विकेट के खिलाड़ी देखते ही रह जाएंगे। एक और छक्का। अब कहाँ पर गेंद की जाए, ये बड़ा प्रश्न है इस समय। हर्षद जैसे मंजे हुए गेंदबाज के सामने, उनके पास अनुभव की कोई कमी नहीं है, लेकिन यहाँ पर अनुभव से ज़्यादा एप्लीकेशन महत्वपूर्ण है। आप किस तरह से अपने आप को अप्लाई करते हो, किस तरह से इस दबाव में से बाहर निकालते हो, ये महत्वपूर्ण चीज़ है। फिर से एंगल चेंज करते हुए अब दाहिने हाथ से ओवर द विकेट जाते हुए 4 में 4 छक्के लगे, एक वाइड भी हुई है। और इस बार बैक ऑफ लेंथ आगे निकले थे, अच्छी गेंद थी ये, इस बार बीट किया। और शशांक पाटिल की ओर से 2,000 रुपयों का कैश प्राइज। लगातार 4 छक्कों के लिए ये 2,000 रुपयों का कैश प्राइज यश पाटिल के लिए आता हुआ शशांक पाटिल की ओर से। रन संख्या 36, 1 विकेट के नुकसान पर हर्षद अपने ओवर की अंतिम गेंद लेकर दाहिने हाथ से ओवर द विकेट। ये भी चली हवाई यात्रा पर। एक और छक्का, इस बार डिप स्क्वायर लेग के ऊपर से। कमाल की बल्लेबाजी, अद्भुत बल्लेबाजी। के लिए आता हो, उनको पता है यहाँ पर वो भी अच्छी बैटिंग कर सकते हैं। एक अर्धशतक उन्होंने जड़ा है, लेकिन फिलहाल उन पर भारी पड़े हैं यश पाटिल। 5 छक्के एक ओवर में, एक डॉट गेंद रही, नहीं तो कीर्तिमान हो सकता था। 31 रन खर्च किए हर्षद ने अपने ओवर में। 2 ओवर की समाप्ति, स्कोर 42 रन। और इस 5वें सिक्सर के लिए भी शशांक पाटिल की ओर से 500 रुपयों का कैश प्राइज आता हुआ। रन बरस रहे हैं पूरी तरह से। हम देखें तो रन बन नहीं रहे बल्कि बह रहे हैं, रनों का सैलाब आ गया है। 2 ओवर में 42 रन, 42 रन्स फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 overs। जॉली स्पोर्ट्स कामतगर। इट्स रेनिंग इन सिक्सेस हियर इन गोरसई बिनार। एक बल्लेबाज के तौर पर जब आप खेलते हो तो आपको हमेशा यही लगेगा कि टूर्नामेंट इसी मैदान पर होनी चाहिए, लेकिन बॉलर के तौर पर आप खेलोगे तो फिर आपकी सोच ज़रूर अलग रहेगी। बहुत मुश्किल है, गेंदबाज कितना भी अच्छा क्यों ना हो। यहाँ पर हमने अच्छे अच्छे गेंदबाजों की पिटाई होते हुए देखी है। नेवर लेकर प्रीतेश पाटिल। इस बार कप्तान ने पुल किया है, लेकिन फील्डर के पास बढ़िया कैच। दिनेश ने कोई गलती नहीं की और विकेट का पतन।
स्ट्रोक में ज़्यादा ताकत नहीं झोंक पाए थे इस दफ़ा बैट्समैन राकेश आउट होकर पेविलियन में लौटते हुए। अच्छा कैच, हालांकि बाउंड्री लाइन के नज़दीक खड़े थे दिनेश। अच्छा संतुलन उनका देखने को मिला और इस तरह से ये दूसरे विकेट का पतन हुआ है। 42 पर दूसरा विकेट गिरा है। नए बैट्समैन रोमित, और रोमित भी बढ़िया टच में नजर आए हैं यहाँ पर। युवा खिलाड़ी है लेकिन बहुत धुआंधार बैटिंग करते हैं। ओ इस बार लेग कटर, लेकिन बहुत लेग स्टंप के बाहर पिच कराया था। गेंद टर्न जरूर हुई थी लेकिन दिशाहीन गेंद लेग स्टंप की काफी बाहर थी, वाइड। स्कोर बढ़ता हुआ 43 रन 2 विकेटों के नुकसान पर। अभी भी 11 गेंदें कुल मिलाकर पारी में शेष है। एक बहुत ही बड़े स्कोर की तरफ अग्रसर इस समय जॉली स्पोर्ट्स कामतगर। यश पाटिल के पास स्ट्राइक, सामने 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 रखा और सामने उठाया, वाइडिश लॉन्ग ऑन के ऊपर से एक और धमाकेदार सिक्सर। नंबर 6 फ्रॉम यश पाटिल। 38 पर बैटिंग करते हुए टीम का टोटल 49, 49 रन। ऑन द राइज भी अच्छे शॉट्स लगा रहे। बढ़िया गेंद इस बार, तेज यॉर्कर, हल्की सी अपील वहां पर, लेकिन कहीं ना कहीं लेग स्टंप को शायद थोड़ी मिस करती गेंद। लेग बाई का इशारा करते हुए अंपायर, गली में गेंद को उठाया गया। 1 रन और इस सिंगल के साथ 50 रन पूरे होते हुए जॉली स्पोर्ट्स कामतगर टीम के 50 रन मात्र तीसरे ओवर में, यानी कि कुल मिलाकर हम देखें तो सिर्फ 15 गेंदों में 50 रन बनाए हैं बल्लेबाजों ने, और उसमें बहुत बड़ा योगदान ओपनिंग बैट्समैन यश पाटिल का। अर्धशतक जरूर यहाँ पर जमा सकते हैं, मौका है उनके पास। बैक ऑफ द हैंड स्विंग किया है ऑन साइड में, फील्डर है जरूर लेकिन नहीं रोक पाए। फील्डर के सिर के ऊपर से बाउंस होकर गेंद बाउंड्री के बाहर चली गई। 4 रन। रोमित ने चौके से खाता खोला है। जो भी बल्लेबाज आ रहा है कोशिश यही कर रहा है कि या तो चौका लगाए या फिर छक्का लगाए या फिर विकेट गिरे। ओ डायरेक्ट हिट, जाना होगा पेविलियन में। बैट्समैन रोमित को सिंगल छुड़ाना चाहते थे, गेंदबाज की तरफ चली गई थी गेंद और बहुत ही सटीक निशाना प्रीतेश पाटिल का। विकेट का पतन। नए बैट्समैन मैदान में पहुंचते हुए अमोल पाटिल, पहले 2 मैचेस में टीम में शामिल नहीं थे लेकिन वापसी करते हुए सबसे अनुभवी खिलाड़ी है जहां तक जॉली स्पोर्ट्स कामतगर टीम का सवाल है। सीनियर क्रिकेटर है, कई सालों का तजुर्बा है, लेकिन हम देखें तो आज भी उनके अंदर वो क्षमता है जो कई सालों पहले हम देखते थे बड़े बड़े हिट्स लगाने की। रोमित 4 रन बनाकर रन आउट हुए हैं। 54 पर गिरा है ये तीसरा विकेट। कप्तान ने जैसे कहा था कि 70 प्लस यहाँ पर बनाने का प्रयास होगा, वाकई में उस दिशा में टीम बढ़ रही है। अभी भी 7 गेंदें बची हुई है और 7 गेंदों में यहाँ से यदि 16 रन भी आते हैं तो 70 रन तो बन जाएंगे। बल्लेबाज चाहेंगे कि 25-30 रन और जोड़े जाए और 80 के ऊपर का टारगेट दिया जाए दापोडी टीम को। इस बार कट कर दिया है, बेहतरीन स्ट्रोक गैप में निकाल दिया है, खिलाड़ी पीछे ही रह जाएंगे। गेंद गोली की रफ्तार से बाउंड्री के बाहर। 4 रन। खुद पहुंच गए हैं 42 पर और टीम का स्कोर पहुंचा दिया है 58 पर। 3 ओवर की समाप्ति, 58 रन 3 विकेटों के नुकसान पर जॉली स्पोर्ट्स कामतगर टॉस हार कर पहले बल्लेबाजी कर रही है। कामतगर टीम ने पहले जो 2 मैचेस जीते हैं इस टूर्नामेंट में, पहले फील्डिंग करते हुए जीते हैं, यानी कि चेस करते हुए मुकाबले जीते उन्होंने। इस मैच में उनको बल्लेबाजी की दावत दी गई और दावत का अच्छा स्वीकार किया है अभी तक। खास तौर पर यश पाटिल ने बहुत खतरनाक बल्लेबाजी कर रहे हैं
और किसी भी गेंदबाज को उन्होंने बख्शा नहीं है। पहला ओवर हालांकि अच्छा रहा था दापोडी टीम के लिए। दीनानाथ ने सिर्फ 11 रन पावर प्ले में खर्च किए थे, लेकिन उसके बाद पलटवार बल्लेबाजों का। और इसी बीच यहाँ पर माननीय श्री नीलेश गुरव साहब का शुभागमन होता हुआ। भारतीय जनता पार्टी के एक बहुत बड़े कार्यकर्ता है, आपका हार्दिक हार्दिक स्वागत। साथ में सम्माननीय ज्ञानेश्वर पाटिल साहब का भी शुभागमन होता हुआ। दोनों मेहमानों का दिल की गहराइयों से स्वागत स्वागत स्वागत। आवाज स्पोर्ट्स बिनार आयोजित धर्मवीर ट्रॉफी 2021 में आपका हार्दिक हार्दिक स्वागत। धुआंधार बैटिंग बीच मैदान में और मंच पर मशहूर पर्सनालिटीज सम्माननीय नीलेश गुरव साहब, क्रिकेट के बहुत बड़े प्रेमी भी है। अमोल पाटिल ने इस बार बल्ला घुमाया है और खूब घुमाया है। डीप स्क्वेरिश मिड विकेट के ऊपर से 6 रन। उन्नीसवीं गेंद थी कुल मिलाकर इस पारी की, ज्ञानेश्वर मुकादम मुझे बता रहे। और इन 19 गेंदों में से 7 गेंदों पर छक्के लगे हैं, 4 गेंदों पर चौके लगे हैं, यानी कि 11 गेंदें बाउंड्री के बाहर। तो आप सोचिए कि गेंद का क्या हाल हो रहा है, बुरा हाल हो रहा है इस समय गेंद का बीच मैदान में। गेंद मैदान के अंदर कम और मैदान के बाहर ज्यादा नजर आ रही है। अमोल ने सिक्सर से खाता खोला है। टीम का टोटल 64 रन, 5 गेंदें पारी में शेष। राजन पाटिल गेंदबाजी कर रहे हैं, एक्सपीरियंस कैंपेनर। एक और लंबा हिट, ये बहुत ऊपर चली गई है, क्या मैदान के अंदर? बाहर है, बाहर। 6 रन, स्ट्रेट डाउन द ग्राउंड, मार्वलस हिट। धीरे धीरे अब जो स्कोर है वो डेंजर जोन में पहुंच रहा है। स्कोर 70 पर पहुंच चुका है 4-4 ओवर के मैचेस में। हालांकि यहाँ पर 80 रन भी चेस हो सकते हैं। कितना स्कोर सेफ है ये कहा नहीं जा सकता है। स्कोर मजबूत जरूर है, लेकिन क्या वो महफूज होगा ये देखने वाली बात होगी, क्योंकि सामने दापोड़ी की बल्लेबाजी भी तो तगड़ी है। दूर से खींचा था, लेकिन सामने बहुत ही शानदार स्ट्रोक था। पटकी हुई गेंद, अपर कट किया इस बार। फील्डर बहुत दूर है, गेंद जा रही है स्क्वेरिश थर्ड मैन बाउंड्री के बाहर। पहले बाउंस पर इस बार 4 रन। ये जॉली स्पोर्ट्स कामतगढ़ की पुरानी तलवार है, लेकिन इस तलवार को अभी भी जंग नहीं लगा है। वही दिखाते हुए अमोल पाटिल, शानदार अपर कट किया है उन्होंने। 3 क्वालिटी स्ट्रोक्स खेले हैं। पहले स्क्वेरिश मिड विकेट के ऊपर से तान दिया था गेंद को 6 रनों के लिए। उसके बाद सामने बिल्कुल वीआईपी डाइस की तरफ बॉलर की सिर के ऊपर से छक्का लगाया। उसके बाद पटकी हुई गेंद की राजन भी प्रयोग तो कर रहे हैं, लेंथ में बदलाव कर रहे हैं, लेकिन सफलता बैट्समैन को मिल रही है। रन संख्या 74। अगली गेंद दाहिने हाथ से राउंड द विकेट। इस बार स्लॉट में है, फील्डर डीप में मौजूद है और डीप मिड विकेट पर पाए गए हैं। बहुत अच्छा कैच दीनानाथ द्वारा, विकेट का पतन। लग रहा था कि ये भी सिक्सर जाएगा, लेकिन थोड़ा सा एलिवेशन कम पड़ गया और अच्छा कैच बाउंड्री लाइन के नजदीक। लेकिन अमोल पाटिल ने अपना काम बखूबी से निभाया। 4 गेंदें खेली, 16 रन बनाए, जिसमें 2 छक्के लगाए और 1 चौका। पारी में अभी भी 2 गेंदें शेष है। स्ट्राइक यश पाटिल के पास, जो 42 पर बैटिंग कर रहे हैं। 2 गेंदों में 8 रन बनाएंगे तो उनका अर्धशतक हो सकता है। बल्ले के बीचों बीच नहीं ले पाए, लेकिन फिर भी आउटफील्ड में खेलने में कामयाब। दूसरे की कोशिश, बहुत दूर से थ्रो पहुंच रहा है और 2 रन पूरे। मुश्किल था फील्डर के लिए भी, इतना दूर से जब आप थ्रो करते हो, वो भी विकेट कीपर के पास, तो सटीक थ्रो की अपेक्षा थोड़ी कम ही होती है। 2 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 76 रन। आज के दिन का ये अंतिम मैच है। टॉप 3 में पहुंचने के लिए संघर्ष हो रहा है और अभी तक के खेल में जॉली स्पोर्ट्स कामतगढ़ के बल्लेबाजों ने मेला लूटा है सही मायनों में। यश पाटिल ने खासतौर पर 44 पर पहुंच चुके हैं। अंतिम गेंद शेष है, क्या अंतिम गेंद पर छक्का लगाकर वो अपना अर्धशतक पूरा कर पाएंगे या फिर राजन पाटिल उनको आउट कर देंगे?
देखने वाली बात है। मोती नए बैट्समैन, लेकिन उनको शायद ही अब कोई गेंद खेलने का मौका मिलेगा। आखिरी गेंद लेकर चले राजन पटेल, राइट आर्म राउंड द विकेट। ओ बेहतरीन यॉर्कर, बहुत ही शानदार सटीक यॉर्कर, और किसी तरह से उसको डिग आउट किया है। सिंगल अंतिम गेंद पर पारी खत्म होती हुई 45 पर नाबाद रहे हैं यश पाटिल। पारी की शुरुआत करने के लिए आए थे, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी, 6 छक्के लगाए, 1 चौका लगाया उन्होंने, और बहुत ही अच्छी स्थिति में लेकर चले गए हैं जॉली स्पोर्ट्स कामतगढ़ टीम को। कामतगढ़ की पारी समाप्त हुई, 77 रन उन्होंने कुल मिलाकर बनाए हैं 4 विकेटों के नुकसान पर, और 4 ओवर्स में टॉप 3 में पहुंचने के लिए इस धर्मवीर ट्रॉफी 2021 में 78 रन बनाने होंगे वीर तानाजी दापोडी टीम को। इस 78 धावांचं टार्गेट आपण पाहुण्यांच्या सन्मानाकडे जाऊया। व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत, ज्यामध्ये खंबाळ्याचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय रुपेशजी तरे साहेब आहेत, त्यांचा आम्ही सन्मान करीत आहोत, त्याचा त्यांनी स्वीकार करावा। मी मिस्टर किरण भोईर यांना विनंती करतोय, आपण आदरणीय रुपेशजी तरे साहेबांना सन्मानित करायचं आहे। किरण भोईर यांना विनंती करतोय, आपण आदरणीय रुपेश तरे साहेबांना सन्मानित करायचं आहे या स्पर्धेच्या माध्यमातून। व्यासपीठावर पाहुण्यांचा मान सन्मान केला जातोय। आदरणीय रुपेशजी तरे साहेब, विद्यमान उपसरपंच खंबाळा, विशेष सहकार्य त्यांचं या स्पर्धेसाठी आणि स्पर्धेची शोभा वाढवत आहेत। थँक्यू सो मच सर। त्यानंतर मी मनीष भोईर यांना विनंती करतोय, आपण खंबाळाचे उपशाखा प्रमुख डॅशिंग व्यक्तिमत्व सन्माननीय नरेशजी पाटील यांना सन्मानित करायचं आहे। ते देखील अगदी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। क्रिकेटवरचं त्यांचं प्रेम, आयोजकांवरचं त्यांचं प्रेम आपल्याला इथे पाहायला मिळतंय, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत। त्यांचा सन्मान या व्यासपीठावर मनीष भोईर यांच्या शुभ हस्ते केला जात आहे। त्यानंतर ॲडव्होकेट सुधीर भोईर साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत। मी विनंती करतोय के भोईर यांना आपल्या शुभ हस्ते आपण ॲडव्होकेट सुधीर भोईर साहेबांना सन्मानित करायचं आहे। क्रिकेटचा खेळ आहे, ॲडव्होकेट असतील, डॉक्टर्स असतील, कोणीही असू द्या, क्रिकेट पासून दूर राहणं कठीण असतं। त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत कोंबडपाड्याचे सन्माननीय आकाशजी केदार। मी गोरखनाथ भोईर यांना विनंती करतोय, आपण माननीय श्री आकाश केदार साहेबांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे। आवाज स्पोर्ट्स भिनार संघाच्या माध्यमातून या स्पर्धेचं अतिशय सुंदर असं आयोजन, अप्रतिम क्रिकेटचा हा देदीप्यमान सोहळा आपण सारेजण एन्जॉय करत आहोत आणि व्यासपीठावर मान्यवरांची रेलचेल पाहायला मिळते। पाहू शकाल तुम्ही, डॅशिंग पर्सनॅलिटी आकाशजी केदार यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे। थँक्यू सो मच सर, आपण या ठिकाणी आलात आणि या स्पर्धेची शोभा खऱ्या अर्थानं वाढवत आहात। तर जाऊया आता पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं। मॅच रंगात येईल का असा मोठा प्रश्न आहे, कारण टार्गेट फार मोठं सेट करण्यात आलेलं आहे। कॅप्टनचे जे मनसुबे होते टॉसमध्ये जे व्यक्त करण्यात आले होते राकेशच्या माध्यमातून की आम्ही 70+ स्कोअर उभारण्याचा प्रयत्न करू, त्यानुसारच त्यांनी फलंदाजी केली आहे। यश पाटीलचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी। 45 धावांची नाबाद खेळी साकारली, 4 ओव्हरमध्ये 77 धावा त्यांनी जोडल्यात आणि आता 78 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी वीर तानाजी दापोडी टीमच्या माध्यमातून खेळपट्टीवर पोहोचली आहे। राजन पाटील विथ हर्षद चौधरी। मागच्या मॅचमध्ये राजनने चांगली सुरुवात करून दिली होती आणि पहिल्या फेरीच्या मॅचमध्ये हर्षद चौधरीनं नाबाद 55 धावांची खेळी साकारली होती। निश्चितच ही जोडी जर काही काळ खेळपट्टीवर थांबली तर खूप चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळेल, यातील मात्र शंका नाही। तर 78 धावांचं टार्गेट आहे आणि आता मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय यापुढचं धावतं समालोचन करण्यासाठी माझे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ मानेरे राहुल भोईर यांना। इट्स ओव्हर टू यू राहुल।
पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती फटका देखील चांगला आहे, जशास तसं प्रत्युत्तर आणि या 4 धावा. आक्रमण करण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटचा संपर्क या दरम्यान बरोबर झाला नाहीये. थँक्यू सो मच अजय घरत, ज्यांचं आपण सुंदर समालोचन आजच्या दिवसामध्ये ऐकले. मात्र उद्या अंतिम दिवस आहे, निर्णायक दिवस आहे, उद्या सुपर संडे आहे या स्पर्धेचा आणि उद्या देखील आपल्याला चांगल्या चांगल्या मॅचेस पाहायला मिळतील. 78चे टार्गेट या मॅचमध्ये. हा सामना जिंकण्यासाठी 19.50 ची सरासरी प्रति षटकामागे मेंटेन ठेवावी लागेल. वीर तानाजी क्रिकेट संघ दापोडीला पहिले षटक आहे. गोलंदाज रितेश पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. स्टार्टिंग एंडला हर्षद चौधरी हिटमॅन. आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका तर भरपूर चांगला व्ही शेप मध्ये, बॅक टू द बॉलर हिट. चेंडू स्क्रीनच्या दिशेनं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. संघाची धावसंख्या 9. हर्षद चौधरी कोट्यापादा चेंडू होता, मात्र त्या दरम्यान झाली चूक. अष्टांच्या मागे भरपूर मोठी चूक केली आहे टीमच्या कॅप्टनना. जेल सोडला हर्षद चौधरीचा. मग त्याच्या अगोदरच्या मॅच मध्ये बघितला आपण, जेल सोडला होता ठाकूरबाडा टीमचे निलेश तरेचा. त्यानं 41 धावांची इनिंग खेळला होता आणि आता मात्र जेल सोडलाय हर्षद चौधरीचा. संघाची धावसंख्या 10 वर. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म गोलंदाज. आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका तर चांगला आहे. तिकडे फिल्डर फक्त चेंडूकडे बघत राहील. जाईल चेंडू स्वारला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. या दरम्यानचा हा देखील फटका चांगला आहे. तिकडे फिल्डर आता मात्र उपस्थित आहेत. चेंडू शोधून फेक करेपर्यंत एक धाव. आता मात्र दुसरी मिळेल का? यस, डेफिनेटली मिळेल. भरपूर चुका आपल्याला पाहायला मिळतात आणि एकूण 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपल्याला 18 वरती पाहायला मिळते. जी फक्त आपण सरासरी 19.50 ची आहे. तिथे पोहोचण्याचा प्रयत्न नक्कीच केलाय वीर तानाजी क्रिकेट संघ दापोली टीमने. हा देखील संघ एवढा इझिली हार मानणार नाहीये. संघर्ष करणं हे नक्कीच क्रिकेटचा भाग आहे आणि क्रिकेट फॉर्मॅट मध्ये तुम्हाला हा सामना एक विद्यमान डेफिनेटली पाहायला मिळेल.
गोलंदाज उद्धव पाटील. साकिंग एलला हिटमॅन सज्ज खेळण्यासाठी. चौधरीच्या बॅट मधून फटका आहे दमदार. जाईला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्ष सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. वीर तानाजी क्रिकेट संघ दापोडेच्या माध्यमातून दमदार दर्जेदार भगवा षटकार. जबरदस्त आपल्याला खेळ पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. लक्ष जरी मोठं असलं तरी देखील आता त्या लक्ष्याचा पाठलाग करण्याची ताकद ती धमक आमच्यामध्ये आहे. याचा नक्कीच थोडासा ट्रेलर आता मात्र सुरू झाला मैदानाच्या आतमध्ये. ट्रेलर तर आता आपण बघितला, पिक्चर बी बाकी आहे कारण अजूनही काही षटक बाकी आहेत या मागची. ऑफस्टिक वरती चेंडू लाईन मात्र खराब आहे. शानू सरांचा इशारा आमच्यापर्यंत आला. इट इज अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 पुढे जाते. आम्हाला मुकादम ज्ञानेश्वर सांगतायत संघाची धावसंख्या 2/5 25 आपल्याला पाहायला मिळते. 25 धावा फलकावरती 7-8चं टार्गेट या मॅच मध्ये. हा सामना जिंकण्यासाठी चांगला संघर्ष होईल, चांगला खेळ होईल कारण का हर्षद चौधरी तेवढाच ताकदीचा आहे. समोर राजन पाटील आहे. येणाऱ्या फलंदाजामध्ये आपण बघतो प्रितेश पाटील. चांगली मॅच होईल. जॉली कामतकर संघ देखील त्यांनी कंबर कसली. यश पाटीलने चांगली बॅटिंग केली आहे. अमोलने चांगली बॅटिंग केली आहे. मात्र इथनं अजूनही मॅच संपली नाहीये. मॅच आपल्याला अंतिम टप्प्यापर्यंत अंतिम षटकापर्यंत चांगली पाहायला मिळेल. त्यासाठी हा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. आवाज बिनारच्या माध्यमातून धर्मवीर चषक 2021चा भव्य दिवा आयोजन. फटका चांगला समोरच्या दिशेनं. बॅक टू द बॉलर हिट. दमदार आपल्याला फटका पाहायला मिळतो. हिटमॅन सालनं चेंडूला पाठवलाय बरोबर आमच्या समालोचन कक्षामध्ये. जबरदस्त आपल्याला मॅच पाहायला मिळते. संघाची धावसंख्या राजन पाटील लिखून झाली आतापर्यंत 31 धावा. अजूनही 47 बनवायच्या आहेत. चेंडू अजूनही शिल्लक असतील आम्हाला ज्ञानेश्वर सांगतायत. 16 चेंडू शिल्लक आहेत. 47 बनवायच्या आहेत. षटकार आता मात्र काउंट केले जातील. 16 चेंडू मध्ये किती षटकार मारायचे आहेत याचा विचार नक्कीच दापोडे संघ करेल. मात्र इथनं जॉली कामतगरला देखील कमबॅक करावा लागेल या मॅच मध्ये. कमी केली गती त्याचा फायदा झाला. हा चेंडू आपल्याला चांगला पाहायला मिळतो. थांबवण्यासाठी काहीतरी करावं लागतं आणि तो प्रयत्न आपल्याला पाहायला भेटला गोलंदाजाचा. एका जावीतनं मिळते. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या आपल्याला 32 वर पाहायला मिळते. 78चं टार्गेट आहे मित्रांनो. मॅच एवढ्या इझिली संपणार नाहीये. कुठलाही संघ एवढा इझिली मात्र हा सामना सोडणार नाहीये. शेवटच्या अंतिम टप्प्यापर्यंत संघर्ष करेल. आणि जॉली कामतगरला माहिती आहे समोर दापोडे संघ आहे. हा संघ शेवटच्या षटकापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत संघर्ष करेल आणि तो संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या झाली आहे. स्कोर बोर्ड आपल्याला 32 वर पाहायला मिळतो. विजयासाठी अजूनही 46 बनवायच्या आहेत. हा दरम्यानचा हा देखील चांगला चेंडू. गती कमी केली पुन्हा एकदा गोलंदाजानं. चांगली आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. सिंगल धावीतनं मिळेल. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 पुढे जातीय. धावफलक आपल्याला 33 वरती पाहायला मिळतो. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामध्ये एकूण धावा खर्च केला गोलंदाज रितेशने 18 आणि हा षटक आपण बघतो उद्धवचा. या उद्धवच्या नक्कीच आतापर्यंत षटकामध्ये एकूण धावा खर्च केल्यात उद्धवनं 15 आणि अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडू बाकी आहेत माफ करा. या षटकातील 2 चेंडू नक्कीच अजूनही बाकी असतील. या षटकामधील संघाची एकूण धावसंख्या आपण बघतो. एक चेंडू व्हाईट बॉल होता आणि एकूण संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 33 वरती. चांगली मॅच पाहायला मिळते. उद्धव स्ट्रायकिंग एंडला हर्षद चौधरी. या दरम्यानचा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. बुलबुलैया जबरदस्त चेंडू आपल्याला पाहायला भेटला. पूर्णपणे नक्कीच या दरम्यान नटराज स्टाईलने हा फटका मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाजानं. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. समोर एक मोठा खेळाडू आहे. त्याच्या समोर एक रायझिंग स्टार गोलंदाजी करतोय. उद्धवची चांगली गोलंदाजी. चांगला कमबॅक केला त्यानं या चेंडूवरती. पुन्हा एकदा मॅच मध्ये केला कमबॅक. जबरदस्त मॅच. नेट टू नेट फाईट आहे या मॅच मध्ये. जबरदस्त क्रिकेट ओव्हर द विकेट ना. कमी गतीने चेंडू आहे. ऑनड्राचा हा फटका. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग चांगली झाली. अमोल पाटील
तिथे सिनियर खेळाडू आहेत. एकच धाव मिळेल, कमबॅक चांगला केला आणि इथनं बघतो आपण 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. आणि 2 षटकांच्या एकेरी संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 34-34 वरती. 78चं टार्गेट. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 12 आणि विजयासाठी 43 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. डीजे संघाची धावसंख्या आतापर्यंत 34 झाली आहे. बनवायच्या आहेत 78. आता मात्र 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 43 ची गरज आहे. ओके, कॅल्क्युलेशन नक्कीच आमच्यासोबत ज्ञानेश्वर मुकादम आहेत. नक्कीच एक्सपर्ट स्कोरर आहेत आणि अचूक माहिती नक्कीच ते देतील आमच्यापर्यंत. आणि सुंदर माहिती आता ते मात्र देत असताना अमोल पाटील, हा षटक भरपूर महत्वाचा आहे. डू वन डाय हा षटक खूप महत्वाचा असेल या षटकामध्ये. आता मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल वीर तानाजी क्रिकेट संघ दापोडे टीमचा. तर दुसऱ्या बाजूने जॉली कामतगर संघ देखील या षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल. 12 चेंडू विजयासाठी 43 ची गरज आहे. जबरदस्त मॅच, इव्हिनिंगचं सेशन, सुंदर क्लायमेट. जय बजरंग घोरसीची ही क्रीडा नगरी. अमोल पाटील कमी केली आहे गती, आक्रमण करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. डॉट. या दरम्यानचा हा फटका चांगला आहे. हिट मॅन न मात्र पाठवला. चेंडू स्वारला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा षटकार संघाची एकूण धावसंख्या झाली आहे 40 धावा झाल्या आहेत. अजूनही विजयासाठी 38 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 10 चेंडू 38 धावा या मॅच मध्ये बनवायच्या आहेत. जबरदस्त आपल्याला नक्कीच ही मॅच पाहायला मिळते. जबरदस्त हा खेळ पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. कारण का भिवंडी ग्रामीणचा क्रिकेटर जसा आहे तिथे सातत्यानं प्रत्येकी खेळाडू आपल्या गावासाठी, गावकऱ्यांसाठी, इथनं विजय मिळवण्यासाठी तो खेळत असतो आणि तो खेळ आपल्याला पाहायला मिळतो या मॅच मध्ये. कमी गतीने चेंडू टाकलाय मात्र इथे फिल्डर उपस्थित आहेत, प्रयत्न करतील. चेंडू त्यांना बीट करून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतो हर्षद चौधरीच्या बॅट मधून अजून एक धमाका. हा षटकार खेळ पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. 9 चेंडू आता मात्र विजयासाठी 32 धावेची गरज आहे मॅच मध्ये. काय आपल्याला मॅच पाहायला मिळते. मॅनेजमेंट खूप महत्वाचे असते. ज्ञानेश्वर मुकादम कुठलाही नक्कीच तुम्ही या क्षेत्रामध्ये जा, मग क्रिकेट फॉर्मॅट देखील मॅनेजमेंटनेच खेळला जातो. आम्ही सातत्याने प्रत्येक वेळेस सांगत असतो तुम्ही काम कसं करता ह्याला महत्व नाहीये, तुम्ही काम केव्हा करता ह्याला महत्व नाहीये, तुम्ही कामाचं नियोजन कसं करता हे भरपूर महत्वाचं आहे. आणि आता मात्र विजयाचं नियोजन करत असताना मैदानाच्या आतमध्ये दापोडे आणि जॉली स्पोर्ट्स कामतगर. पुढचा बॉल कमी गतीने चेंडू टाकलाय. पुन्हा एकदा मात्र आडव्या बाटण्या केल्या. डीप मध्ये फिल्डर तिथे उपस्थित. फिल्डिंग चांगली झाली आहे. दुसरी धाव कंप्लीट केली जाईल का स्ट्राइक रोटेट करण्यासाठी. डायरेक्ट हिट आणि अपील 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 आहे. अंपायर या दरम्यान कुठल्याही प्रकारचा इशारा आता लाईननंतर अर्थातच या 2 धावा कंप्लीट आहेत की काय. यस, तर बघा रिओ दरम्यान जो DRS आहे त्याचा वापर आपण बीमर साठी करणार आहोत. अमोल दादा या गोष्टीची नोंद घ्या. चला चला मॅचला सुरुवात करायची आहे. चला मॅचला सुरुवात करायची आहे. यश नक्कीच आयोजक आम्हाला अशा सूचना करतायत.
नो आर्ग्युमेंट्स, तिथे तुम्हाला कुठल्या प्रकारची चर्चा करायची नाहीये. अंपायर डिसिजन, द लास्ट डिसिजन तिथे. चला अंपायर शानू कुरुशा आपण आपल्या जागेवरती जायचंय. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. काय संघर्ष सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम असा खेळ मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त क्रिकेट. 8 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 30 धावेची गरज आहे मॅच मध्ये. अजूनही सामना बंद लिपाबामध्ये पूर्णपणे बंद आहे. अजूनही मॅच गुलदस्त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मात्र याचा रिझल्ट, याचा निकाल नक्कीच लागेल. मात्र हे 8 चेंडू तुम्ही नक्कीच बघायचे आहेत. या 8 चेंडूंचा आनंद तुम्हाला घ्यावाच लागेल, कारण का 8 चेंडू टाकल्याच्या नंतरच समजेल सामना कोणी जिंकलाय. दापोडे जिंकलाय की जॉली स्पोर्ट्स कामतगड टीम जिंकली या मॅच मध्ये. गती कमी केली आहे. फटका सुंदर आहे. पाठवला हा देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार, दर्जेदार धर्मवीर षटकार. जबरदस्त क्रिकेट, क्लासिकल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 54 आपल्याला पाहायला मिळते. 7 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 24 धावेची गरज आहे या मॅच मध्ये. हर्षद चौधरी, संघर्षाचं दुसरं नाव आहे हर्षद चौधरी च्या बॅट मधून आलाय अजून एका धमाका. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. भगवा षटकार. मैदानाच्या आतमध्ये नक्कीच जीन्स बेकर मैदानाच्या आतमध्ये. थोडासा वेळ आपण जाऊया डीजे मास्टरच्या माध्यमातून ऐकूया एक चांगलं संगीत. जबरदस्त आपल्याला खेळ पाहायला मिळतोय या मॅच मध्ये. नेट टू नेट आपल्याला ही मॅच पाहायला भेटली आहे. ज्ञानेश्वर मुकादम. 6 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 18 धावेची गरज आहे या मॅच मध्ये. कोणी विचारही केला नव्हता की ही मॅच मात्र इथपर्यंत येईल. काही जणांना असं वाटलं असेल की ही मॅच मात्र वन साइड होईल, एकतर्फी सामना जॉली स्पोर्ट्स कामतगड संघ जिंकेल. मात्र नाही. पहिल्या इनिंग मध्ये जरी धावा बनवल्या असतील एकूण 45 यशने बनवल्या आणि त्याच्या प्रत्युत्तर देत असताना आतापर्यंत 45 बनवल्या आहेत हर्षद चौधरीनं. 6 चेंडू विजयासाठी 18 धावीची गरज आहे या मॅच मध्ये. काय मॅच पाहायला आपल्याला भेटली. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला भेटली. अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत. या 6 बॉलचा खेळ भरपूर महत्वाचा असेल. चेंडू ना चेंडू महत्वाचा आहे. एक एक धाव महत्वाची आहे. एक एक रन महत्वाचे आहे. त्यासाठी मात्र हा प्रयत्न सुरू आहे. गोलंदाज रोमित. या दरम्यानचा हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. इथे व्हाईट बॉल. प्रेशर आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू आता मात्र 17ची गरज आहे. चर्चा आता मात्र सुरू झाल्या मैदानाच्या आतमध्ये. चर्चा सुरू झाली आहे. प्रेक्षकांच्या चर्चेला आता मात्र उदाहरण येते की ही मॅच एक्झॅक्टली कुठल्या टीमच्या बाजूने जाईल. मात्र 6 चेंडू महत्वाचे आहेत. 6-17चे इक्वेशन या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट ना पुढचा चेंडू. यावेळेचा फटका दमदार, दमदार फटका राजन पाटीलच्या बॅटमधून ब्लास्ट आपल्याला पाहायला मिळतो. षटकार.
11 धावीची गरज आहे. नेहमी यशस्वी लोकांच्या सानिध्यात राहा, तुम्हाला यशचा मार्ग लवकरच सापडेल. आणि आता मात्र यशस्वी लोकांसोबत राहून यश मिळतं असं म्हटलं जातं. दुसऱ्या बाजूने हर्षदने चांगली बॅटिंग केली आहे. राजन पाटील देखील सांगतोय की मी देखील मैदानाच्या आतमध्ये आता मात्र काही संत नाहीये की मी शांत बसेल, मी देखील आक्रमण करणार आहे आणि मला देखील जिंकायची आहे मॅच. आणि त्यासाठी तो देखील आता मात्र आपला 100% देत असताना या मॅचच्या माध्यमातून 5 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 11 धावीची गरज आम्ही चर्चा केली होती. 80 धावा, 90 धावा, 100 धावा देखील कमी आहे त्या मैदानावरती आणि तसंच काही चित्र पाहायला मिळतोय. 5 बॉल 11ची गरज. स्ट्रायकिंगला राजन पाटील. चांगला चेंडू आपल्याला पाहायला भेटला. व्हाईट यॉर्कर एक जावेतनं घेतली जाईल कारण आता स्ट्राईक हवी आहे हर्षद चौधरीला. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या एकनं पुढे जाते. धावफलक आपल्याला 68 वरती पाहायला मिळतो. समीकरण शिल्लक आहे अजूनही मात्र 4 चेंडू फेकणं बाकी आहे. विजयासाठी 10 धावेची गरज आहे. 4-10चे इक्वेशन. कोण असेल सुपर 3 मध्ये? दापोडे की कामतगर, कामतगर की दापोडे? आता मात्र चर्चा सुरू झाली आहे. काय मॅच आपल्याला पाहायला भेटली? शेवटची अंतिम मॅच आहे आणि अंतिम मॅच साठी मात्र प्रेक्षकांनी तुडुंब गर्दी केली आहे. ते प्रेक्षक आता मात्र या मॅचचा आनंद घेतात. 4 चेंडू 10ची गरज. पुढचा चेंडू. या दरम्यानचा हा चेंडू चांगला आहे, चांगला आहे चेंडू. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडू आता मात्र शिल्लक आहेत. विजयासाठी 10 धावेची गरज आहे. 3 चेंडू 10 धावा. 10 धावा 3 चेंडू. कामतगर की दापोडे, दापोडे की कामतगर? मात्र ही मॅच कुठल्या बाजूने जाईल? जिंकणार तर भिवंडीचं क्रिकेटच आहे, मात्र गाव कुठला जिंकणार आहे? कामतगर की दापोडे? त्यासाठी मात्र सुरू आहे संघर्ष. 3 चेंडू 10ची गरज. ओव्हर द विकेट ना. फुलटॉसचा फायदा घेत आला नाहीये. डीप तिथं फिल्डर भरपूर वेगाने चाललेत. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडूची उचलून फेक करेपर्यंत 2 धावा घेतल्या जातील कारण का हर्षद चौधरीला स्ट्राईक हवी आहे. 2 चेंडू आता मात्र शिल्लक आहेत आणि विजयासाठी बनवायच्या आहेत 8 धावा या मॅच मध्ये. काय मॅच झाली आहे, जरा जोरदार टाळ्या होत्या मॅच साठी. जबरदस्त आपल्याला मॅच पाहायला मिळते. हा भिवंडीचा क्रिकेट आहे. तिथं सातत्यानं प्रत्येकी खेळाडू गावकऱ्यांसाठी खेळत असतो आणि आता मात्र सर्व गावाचं लक्ष लागला या मॅचच्या दिशेनं. जबरदस्त आपल्याला मॅच पाहायला मिळते. हर्षद चौधरीने मेहनत केली आहे भरपूर, मात्र अजूनही मॅच जिंकली नाहीये. ती मेहनत केली आहे, मात्र त्या मेहनतीचा आता फायदा होईल का? 2 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 8 धावेची गरज आहे. दोन्ही टीमनं मात्र भरपूर भरपूर आणि भरपूर संघर्ष केला या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट ना पुढचा चेंडू. यावेळेचा हा फटका आहे हवेत. मिस टायमिंग या शॉट. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच येईल का? यस आली आहे, आली आहे शेवटच्या बॉल पर्यंत मॅच. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच आली आहे. जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला भेटला. म्हटलं जातं क्रिकेट खेळ नाहीये बच्चों का, यहाँ पे पसीना निकलता है अच्छो का. आणि आता मात्र तसंच काय झालंय, एका बॉल मध्ये 6 धावा बनवायच्या आहेत. गोल्डन षटकार येईल का? मात्र जबरदस्त आपल्याला मॅच पाहायला भेटली. अप्रतिम मॅच. आमचे सर्व हॉलिंडर्सला विनंती आहे की आपण लगेचच सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे. हॉलिंडर्स कोणी इथे थांबवू नका, जेणेकरून हा 1 चेंडू भरपूर महत्वाचा आहे. 1 चेंडू भरपूर महत्वाचा आहे. आयुष्यातील सर्वात मोठा चेंडू असेल. गोलंदाजी षटकामध्ये नक्कीच गोलंदाजी करतायत. रोमित मात्र हा सामना जिंकला तर जय जयकार, जय जयकार आणि जय जयकार असणार आहे कामतगर गावामध्ये. आणि दुसऱ्या बाजूने दापोड्याचा नक्कीच स्टार आहे. दापोड्याची आन बान शान आहे. दापोडे क्रिकेटची ओळख मैदानाच्या आतमध्ये आहे. हर्षद चौधरी त्याचं नाव आहे. नक्कीच ज्याला नक्कीच बीपीचा त्रास असेल, हृदयविकाराचा त्रास असेल, त्यांनी सामना बघू नका. अटॅक येऊ शकेल, बीपी लो होऊ शकेल. मॅच कोणीतरी जिंकणारच आहे. तुम्हाला मॅचचा निकाल आम्ही फोनवरती सांगू किंवा युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही नंतर बघा. मात्र आता मॅच पासून दूर राहा. 1 चेंडू 6 धावीची गरज. फिल्डिंग कशी लावायची आहे, फिल्डिंग कशी सजवायची आहे, त्यासाठी मात्र हा संघर्ष. जेव्हा जेव्हा मी भिवंडी नगरीमध्ये आलो तेव्हा तेव्हा इतिहास झालाय आणि आता मात्र हा देखील इतिहास असणार आहे. जर ही मॅच जिंकली मैदानाच्या आतमध्ये जॉली कामतगरने तर इतिहास नक्कीच होईल. आणि जर सामना जिंकला वीरतानाची दापोडे टीमनं तरी देखील इतिहास होणार आहे. सातत्यानं नक्कीच वेडी लोक इतिहास सातत्यानं बघत असतो आपण. जर विचार केला तर गडबड असताना शानी लोक तो इतिहास आरामात बसून नक्कीच एसी मध्ये बसून इतिहास वाचत असतात. आता हा इतिहास इथे घडवायचा आहे. कोण घडवेल? कामतगर की दापोडे? चला वेळ कमी घ्या. टाळ्या का वाजत नाहीयेत?
टाळ्या वाजत का नाहीये? टाळ्या तुम्हाला वाजवायच्या आहेत. हा क्रिकेट, हा भिवंडीचा क्रिकेट जिंकलाय. इथे कोणीही जिंकला नाहीये, इथे फक्त जिंकला क्रिकेट. इथे जिंकलेत जे 22 खेळाडू, इथे जिंकलेत नक्कीच प्रत्येक गावचे आलेले नक्कीच प्रेक्षक, त्यांची नक्कीच आतुरतेने इथे उपस्थिती होती, ते मात्र जिंकलेत. बसलेले प्रेक्षक उभे राहिलेत आणि उभे राहिलेले प्रेक्षक आता मात्र एका पायावरती आहेत. एक पाय नाही तर आता मात्र कधीतरी खुर्चीवरती बसतील. खुर्चीवरनं खाली उतरलेत, उतरून पुन्हा एकदा पुढे गेलेत. करायचं तर काय करायचं? थांबायचं कुठं? थांबायचं नाहीये. थांबला तो संपला असं म्हटलं जाते. चर्चा सुरू झाली आहे. प्रत्येक जण विचारतो कोण जिंकणार आहे. कोणी सांगतो कामतगर जिंकेल तर कोणी सांगेल दापोडे जिंकतोय. मग जर आपण दापोडेकरांना जर विचारलं तर ते सांगतील आम्ही जिंकू, आणि कामतगरला विचारलं ते सांगेल आम्ही जिंकू. मात्र जिंकलं कोणी नाहीये, जिंकला आहे इथे क्रिकेट, आणि तो क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो. एक बॉल 6 रन, टाळ्यांचा गजर, टाळ्या नॉनस्टॉप वाजवायच्या आहेत. 1 मध्ये 6. फटका फटका फटका, विजयाचा इतिहास, इतिहास घडवला मैदानाच्या आतमध्ये, इतिहास घडवला मैदानाच्या आतमध्ये. वीर तानाजी क्रिकेट संघ दापोडेने मात्र घडवला इतिहास. डीजे कमॉन.